अजब रमा राघवची जोडी। थांबा मॅडम, या आता तुम्ही तुमची कला सादर करा। राघव सर, तुम्ही तर डान्स छानच केलात, पण तुम्हाला खरा डान्स आमची रॅम्सच दाखवेल। कम ऑन रॅम रमा। एक नंबर राघव, याला म्हणतात डान्स। राघवा, या उद्धट पोरीला वाटतंय की जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी तिलाच येतात। आता दाखवून दे तू कसा डान्स करतोस ते। तिच्यापेक्षा चांगला डान्स करतो दिसू दे तिला एकदा। मला याला खूपच उशीर झाला, तर गिरीश अजून चिडतील। हे काय, तू काय करते एवढा रात्री इथे? का गिरीश आल्या आल्या त्याला तुझाच चेहरा दिसावा असा प्लॅन आहे तुझा? अहो गिरीश आधीच आलेत, ते आतल्या खोलीत आहेत। मग तू इथे काय करतेय? हो, किती उशीर झालाय। रमा एव्हाना यायला हवी होती। म्हणजे रमा अजून घरी आलेली नाही? वाव, व्हॉट अ टायमिंग, फॅन्टास्टिक। गिरीशला येताना बघितलंस म्हणून तू आता म्हणालीस ना की रमाला उशीर होतोय म्हणून? ह्याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं। म्हणजे आल्या आल्या गिरीशला भडकवलं सुद्धा, आणि माझ्या रमाची तुला किती काळजी आहे याचं उत्तम नाटक सुद्धा केलंस। फॅन्टास्टिक। इनफ लावण्या, लावण्या, हे सगळं बोलण्याची वेळ आहे का? मध्यरात्र होत आली आणि रमा अजून घरी आलेली नाही ते बघ। सो कम ऑन, मध्यरात्रीच्या आधीच पार्टी संपायला रमाची पार्टी कधीच बोरिंग नसते। ओके, आय एम व्हेरी शुअर ही पार्टी सुद्धा खूप हॅपनिंग होत असणार। लावण्या, तुझ्याशी काही बोलण्यात पॉइंटच नाही। मुलगी थेट आईवरच गेलीये। मीच परत फोन लावतो तिला। परत म्हणजे ह्याच्या आधी कॉल केला तर स्टॉप दा। चल गिरीश, कम ऑन, तिला तिची पार्टी एन्जॉय करू देत ना। हे एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा सीन क्रिएट करण्याची काय गरज आहे? या बाईने तुझे कान भरले असणार, राईट? म्हणजे माझी मुलगी कशी वाया गेली हे हिनेच तुला पुन्हा पटवून दिलं असणार, राईट? इजंट इट? इनफ। हे बघ, तुला जे करायचंय ते तू कर, पण प्लीज इफ इट्स पॉसिबल आपल्या मुलीला तुझ्यासारखी बेजबाबदार बनवू नकोस। आनंद साजरा करायचा म्हणजे सगळे नीतीनियम विसरायचे असा अर्थ होत नाही। आज रमा उशिरापर्यंत बाहेर राहिलीये, हे शेवटचं। पुन्हा तिला उशीर झालेला मी टॉलरेट करणार नाही म्हणजे नाही। हॅपी झालंय का तुझं समाधान? हाच प्लॅन होता ना तुझा? यू डोंट नो हाऊ मच आय हेट यू। देवा, रमाला सुखरूप ठेव। अरे यांची अजून किती वेळ वाट बघायची? यांना काय जमिनीने गिळलं की आकाशाने खेचलं? मला तर वाटतंय सगळ्यांना आणखी उशीर होऊ दे, म्हणजे सगळं खापर राघववर फुटेल। बाबा, आता राघवराव घरी आल्यावर काय होईल? काका बघा ना किती चिडलेत। बाबा, परत राघवरावांना घराबाहेर तर नाही ना काढणार? नाही नाही, असं काही नाही होणार। तू थांब, मी बोलतो भाऊजींशी। थांब भाऊजी, मी काय म्हणतो? तू काही म्हणू नकोस रे माधवा। अरे बाहेर जाऊन बघ, रस्त्यावर चिकपाखरू देखील नाहीये, मिट्ट काळोख आहे।
मग अशा वेळी माझ्या कुटुंबातली माणसं मला न सांगता बाहेर आहेत. मग माझ्या जागी तू असतास तर तुझं काय झालं असतं? जीव गेला नसता तुझा, संताप नसता झाला तुझा. अगदी बरोबर आहे तुमचा आबा. सगळे कुठेही असले तरी राघवने त्यांना मगाशीच घरी आणायला पाहिजे होतं. काही नाही रे कार्तिकेय, एकदा मर्यादा सोडायच्या ठरवल्या ना की मग हे असंच होतं. ते काय नाही, आता आल्यावर प्रत्येकाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. तोपर्यंत मी इथून हलणार नाही. राघवा, अरे तू किती गोड नाचास बाबा याशी वाटत होती. म्हणजे तिथे गेला मला इतकं आश्चर्य वाटत होतं ना सगळ्या वातावरणाचं, पण नंतर सगळं ठीक झालं. आजी, आपण गेलो होतो तेव्हा दिवे बंद करून गेलो होतो. हो. सुरू कसं झालंय? अरे चा हो की. दारही उघडं दिसतंय. हे आणि आबा आले असतील का? अगं नाही, ते आज येणारच नव्हते, उद्या येणार आहे. अगं नारायण असेल, बघूया ना आपण. नाही आई, मला खूप भीती वाटते हो. म्हणजे जर खरंच हे आले असतील ना तर ते खूप चिडतील हो. आणि आपण कुठे गेलो होतो हे जर त्यांना सांगितलं तर त्यांना वाईटही वाटेल. अगं गजा जेव्हा जेव्हा विद्यानगरला जातो एक रात्र तरी राहतोच ना, उगाच घाबरताय तुम्ही. चला बघू, चला. अगं 1 मिनिट थांब, मी बघून येते. श्रुती काय झालं? काय झालं? अगं आजी, आबाच आले. फेऱ्या मारतात, बहुतेक आपलीच वाट बघत असतील. अगं पण तू इतक्या लवकर परत कसा आला? त्यांना आपण काय सांगायचं आपण कुठे होतो? त्यांना जर त्या क्लब मधलं वातावरण काय होतं हे कळलं तर काय होईल माहितीये नाही. बघा, आता जे काही होईल ना ते आपल्याला सहन करावं लागणार आहे. चला. अरे पण तो नरसिंह चौताळलेला असेल ना आतमध्ये. आता जर का आबांनी रुद्र अवतार धारण केला असेल ना नरसिंहाचा, तर आपल्याला प्रल्हाद बनून त्यांच्या पुढे हात जोडून उभं राहावं लागणार आहे. चला. पण आज जाऊन सांगणार काय त्यांना? कुठे गेलो होतो आणि इतका उशीर का झाला? हो ना, आणि तेही त्यांना न सांगता का गेलो? आपण काय सांगणार आहे त्यांना? कार्तिकेय दादाचा फोन आहे, म्हणजे तो आतून फोन करतोय. दादाचे खूप मिस कॉल्स आहेत, म्हणजे आपण क्लब मध्ये असताना तो सतत कॉल करत होता. अरे देवा, तुमच्याही फोनवर आहेत. मला सुद्धा खूप फोन येऊन गेलेत. हो, मलाही खूपदा फोन येऊन गेला. याचा अर्थ ते खूप वेळ झाला पोहोचलेत घरी. आणि त्यांचा पारा खूपच चढला असणार आता. बघा, आपण जे काही झालंय ना ते त्यांना सांगून टाकूया आणि त्यांचा राग शांत करूया. तू वेडा झालास का राघवा? अरे आम्ही बायका कोणाला न सांगता क्लब मध्ये पार्टीसाठी आलो तो असं सांगायचंय त्यांना. आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढेलच, पण तुलाही घराबाहेर काढेल, कळतंय ना? त्याला काय सांगायचं ते मी बघते. तू फक्त शपथ घे आणि सांग की मध्ये तोंड उघडणार नाही म्हणून. ते आजी, मला खोटं नाही बोलता येणार. ते मग काहीच बोलू नकोस. शपथ घे माझी आणि सांग की मध्ये तोंड उघडणार नाही म्हणून. आजी अगं, तोंड उघडणार नाही, सांग. शपथ घे, शपथ घे. बरं ठीक आहे, मी शपथ घेतो, मी नाही काय बोलणार. घे शपथ, पटकन घे, घे लवकर शपथ. घेतली. हा, आता मी पुढे जाते, त्याच्याशी काय बोलायचं ते मी बोलते. चला चला.
आले सगळे. अरे गजानना, अरे या ना या. गजानना, काय काम झालं? रामानंद गुरुजी कसे आहेत? फार वर्षात भेट नाही हो त्यांची. खूप महिन्यात आपली भेट झाली नसावी असं वाटायला लागलंय मला आई. तुम्ही सगळेजण साधारणतः तेवढाच काळ गायब होतात. कुठे गेला होतात? मी सगळ्यांना विचारतोय, कुठे गेला होतात सगळे? अरे गजानना, आज तुम्ही सगळी पुरुष मंडळी उशिरा घरी येणार होतात आणि शालिनी वर्षभर स्वयंपाकघरात राबते, तिला कधी सुट्टीच मिळत नाही. मग मीच म्हटलं आज आपण जेवायला बाहेर जाऊया. राघवाला सुद्धा ऑफिसमधनं तिकडेच बोलवून घेतलं, इथे जवळच गेलो होतो. काय अप्रतिम जेवण होतं, सुग्रास. काय ती श्रीखंड पुरी, काय तो मसाले भात, काय ते अळवाचं फदफद, वा 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 वा. आई, तू इतकं खोटं कधीपासून बोलायला लागली का? शालिनी बघ, मी तुला म्हटलं होतं ना, गजानन आपलं खोटं लगेच पकडणार. खरं सांगून टाकते आता त्याला. हा, अरे गजानना, आम्ही ना सिनेमा बघायला गेलो होतो आणि तुला सिनेमा बघितलेला आवडत नाही म्हणून तुझ्यापासून लपवलं, इतकंच. अरे काय त्या माऊलीचं सात्विक सौंदर्य, काय त्या माऊलीने मुलांवर केलेले संस्कार. श्यामची आई सिनेमा बघायला गेलो होतो आम्ही. अरे काय ती बाई. हा हो ना,